आणि यानंतर सविस्तर रिपोर्ट पाहूयात। नागपुरात माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे। पत्नीचा अपघाती मृत्यू झाल्यानंतर तिचा मृतदेह चक्क बाईकवर बांधून घरी नेण्याची वेळ एका पतीवर ओढावली आहे। मदतीसाठी टाहो फोडणाऱ्या माणसाची दुर्दशा पाहून कुणीच थांबलं नाही, कुणीच धावलं नाही। आपल्यातली माणुसकी दिवसेंदिवस हरवत चालली आहे का, याचा आखा देखा हाल दाखवणारी ही दुर्दैवी घटना पाहूयात। ऐसे फांसी लपेटी हुई दिख रही है वो। गाड़ी तो रोक साइड में। ये गाड़ी वाले को बार बार रुकने को कहा जा रहा है, लेकिन ये फिर भी रुक नहीं रहा है। पीछे कोई लेडीज उसकी मृत अवस्था में दिख रही है। ही घटना आहे नागपूर ते जबलपूर महामार्गावरची। हा माणूस दुचाकी भरधाव वेगाने पळवतोय। दुचाकीच्या मागच्या सीटवर एक महिला बांधलेल्या अवस्थेत दिसते। पोलीस गाडीतनं तो व्हिडिओ शूट करताय। पोलीस त्याला गाडी थांबवायला सांगताय। ऐसे फांसी लपेटी हुई दिख रही है वो। गाड़ी तो रोक साइड में। ये गाड़ी वाले को बार बार रुकने को कहा जा रहा है, लेकिन ये फिर भी रुक नहीं रहा है। पीछे कोई लेडीज उसकी मृत अवस्था में दिख रही है, पण तो काही थांबायला तयार नाहीये। शेवटी पोलिसांनी गाडी दुचाकी समोर आडवी घातली, गाडीतनं उतरले, दुचाकी चालकाला पकडलं, गाडीवर बांधलेल्या महिलेला तपासलं, तेव्हा पोलिसांच्या पायाखालची जमीन सरकली, कारण ती महिला मृतावस्थेत होती। सुरुवातीला पोलिसांना हे हत्या प्रकरण वाटलं, पण जेव्हा या माणसाची चौकशी केली तेव्हा ती त्याचीच पत्नी असल्याचं कळलं। मग या महिलेची अशी अवस्था का झाली हा प्रश्न पोलिसांना पडला। तेव्हा या पतीनं आपबीती सांगितली। मृत महिलेचं नाव ग्यारसी यादव आणि तिच्या पतीचं नाव अमित यादव। दोघंही मध्य प्रदेशातल्या सिवनी इथले मूळ रहिवासी आणि गेल्या 10 वर्षांपासून नागपुरातील कोराडी नजीकच्या लोणारा इथं ते राहतात। रक्षाबंधनानिमित्त अमित यादव आपल्या पत्नीला घेऊन करणपूरला निघालेले। नागपूर जबलपूर मार्गावर ते बाईकने प्रवास करत होते, पण प्रवासातच त्यांच्यावर काळानं घाला घातला। एका भरधाव ट्रकनं त्यांच्या बाईकला कट मारला। बाईकचा तोल गेल्यानं ग्यारसी रस्त्यावर पडल्या आणि ट्रकच्या चाकाखाली येऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला। सर करणपुर जा रहा था, घर से 12 बजे निकला और वहां से देवला पार्क के आगे में मोर फाटा आया। वहां पे सर पानी बारिश चालू थी, तो वहाँ में पानी भरा था, मैं गाड़ी स्लो किया तो ट्रक वाला आया ना, कट मारा तो मेरी बाइक सीधी उल्टी गिरी, उसको चकाचक गया एक आयसर का। उसके बाद में सर मैं आगे गिरा गाड़ी के, तो मैं बच गया। उसके बाद में सर मैंने उसको उठाया, बैग को उठाया, मोबाइल को उठाया और मैंने मेरी बीवी को उठाया सर, गाड़ी में बांध के सीधा घर लेके आया सर। इथवर महिलेच्या मृत्यूची कहाणी समजली, पण अमित यादव यांनी मृतदेह बाईकवर बांधून का नेला? इथेच तर खरी मेख आहे, कारण इथे फक्त ग्यारसी यादव यांचा मृत्यू झाला नव्हता, तर माणुसकीनेही इथे जीव सोडलेला। अपघातानंतर अमित यादव मदतीसाठी धावा करत होते। रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनांना मदतीची भीक मागत होते, पण एकानेही त्यांना मदत केली नाही। पत्नीला अशा अवस्थेत सोडून कुठेही जाणं शक्य नव्हतं आणि शेवटी हतबल पतीनं महिलेचा मृतदेह बाईकवरच बांधला आणि आपल्या गावाकडे निघाला। काहींनी हे भयानक दृश्य पाहिलं आणि महामार्ग पोलिसांना माहिती दिली। काही वेळाने पोलिसांनी गाडीचा माग काढला, त्याला गाडी थांबवायला सांगितली, पण भीतीमुळे अमित यादव गाडी थांबवायला तयार नव्हते। अखेर पोलिसांनी गाडी आडवी घालून त्यांना थांबवलं। पोलिसांनी ग्यारवी यादव यांचा मृतदेह ताब्यात घेतलाय। अपघाताचं कारण ठरलेल्या ट्रकचाही शोध घेतला जातोय।
कदाचित पोलीस यंत्रणा लवकरच फरार ट्रक चालकाचा शोध घेईल, पण मेलेल्या माणुसकीचा शोध कसा घ्यायचा हा प्रश्न कायम आहे. संजय तिवारी, NDTV मराठी, नागपूर.